तू? हो मीच. तू इथे काय करतेस? तुला भेटायला आले. हो, मग जे काय बोलायचं ना ते बोल पटापट आणि निघ इथून, कळलं? हो, राहायला नाही आले, निघणारच आहे. मी फक्त तुला एवढं विचारायला आले, कामाला कधी सुरुवात करणार आहेस? सत्यजितला भेटायचंय, सत्यजितला भेटायचंय. भेटणार आहेस तरी कधी त्याला? काय व्हीलचेअरवर बसून नुसतं करत असतोस रे? ए, आवाज खाली ठेवायचा. हा, आशिष, एक गोष्ट लक्षात ठेव. एक लक्षात तू ठेव, हे भाड्याचं असलं ना तरी माझं घर आहे आणि माझ्या घरात आवाज खाली ठेवायचा. आवाज चढून बोललेलं मला खपणार नाही. मी सत्यजितला फोन केला होता, तो आजच येतो भेटायला इथे. त्यामुळे भेटायला येणारा तो आहे, भेटणारा मी आहे. आम्ही बघू काय बोलायचं ते बोलू. तू निघ. आई, आई, आजी, कोणी आहे का? आई, गौरांग भाऊजी, आजी, कोणी आहे का? आई, आई, मंजिरी, तू अगं काय झालं? काय झालं मंजिरी, सांग ना मला. आई, आई, आणि परत काय? तू शांत हो बाळा. काय मला काय कळत नाही. हा नाही, मी ते नवीन कोटेशन तुम्हाला लगेच मेल करतो. नाही नाही, ते जरा राहिलंच माझ्याकडनं. आई एक मिनिट. नाही, आधी फोन ठेव माझा. ऐक बरं बरं, मी तुम्हाला प्लीज कॉल बॅक करतो. ऐक ना, काय? तू आणि विहंग लगेच पुण्याला जा ना. मला खूप काळजी वाटते, तो पण गेला तिथे. कोण कुठे गेलंय? आई अगं काय तू काय बोलतेस? आई हे बघ, शांत राहा. आई, सत्या गेलाय पुण्याला. असं तडकाफडकी? हो ना, त्याला म्हणे त्या आशिषचा फोन आला होता म्हणून गेलाय तो तिथे. हे बापरे. मी काय म्हणते, तू आणि विहंग जा ना आत्ताच्या आत्ता पुण्याला. मला आणखीन काही अनर्थ घडायला नकोय बाई. हो आई, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मी विहंगशी बोलतो आणि आम्ही लगेच जातो पुण्याला. काळजी करू नकोस, आलोच. क्या बात आहे आशिष, आज पहिल्यांदा तू करेक्ट निर्णय करेक्ट वेळेवर घेतलायस. झालं बोलून जा. अरे काय निघ आता, त्रास देते का तुला? खातीये का? बरं मला सांग, सत्यजित इथे आल्यावर तू त्याच्याशी काय बोलणार आहेस? ते माझं मी बघून घेतो, तू निघ. माझ्याकडे एक प्लॅन. ऐक, मागच्या वेळी जेव्हा मंजिरी घरातून बाळाला घेऊन पळाली होती ना, तेव्हा त्याला असा संशय आला होता की ती तुझ्याकडे आली आणि तुम्ही दोघं एकत्र आहात आणि त्याच्याकडनं पैसे बळकवण्यासाठी तुम्ही पिल्लूला किडनॅप केलंय. आशिष, आत्ता सुद्धा ना तू त्याच लाईनवर काहीतरी बोल. म्हणजे सत्यजितकडनं पैसे माग, त्याला पटवून दे की तू आणि मंजिरी अजूनही एकत्र आहात, तुम्ही दोघं अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहात. आणि आता तो संशयात इतका आंधळा झालाय की तू त्याला काहीही बोललास तरी त्याला ते आपोआप पटेल. एकदा का ही ठिणगी टाकलीस ना की वणवा पेटायला वेळ लागणार नाही. आणि पुढे मी आहेच. मी त्याला हे पटवून देईन की अशा चरित्रहीन बाई बरोबर स्वतःच्या मुलाला ठेवणं किती धोकादायक आहे. जी बाई स्वतःच्या मुलाला ओलीस ठेवून पैशाची मागणी करू शकते, ती बाई काय लायकीची असेल याचा तूच विचार कर. आणि या खेपेला सत्यजितला माझं ऐकावंच लागेल. स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या मुलीसाठी. ठरलं तर
हा प्लॅन डन करून टाकूया. आपलं आपलं कधी ठरलं? आता एवढ्या वेळ तूच फक्त बडबड करतेस आणि मी फक्त ऐकतोय. अरे मग बोल आता. तुझं काही वेगळा प्लॅन आहे का? तसं असेल तर मला तसं सांग ना. हो, माझा एक वेगळाच प्लॅन ठरलाय. काय प्लॅन आहे? प्लॅन असा आहे की मी सत्यजितला सांगणार आहे मंजिरी आणि माझं कधीच अफेअर नव्हतं. काय? मंजिरी मंजिरी निर्दोष आहे, निष्पाप आहे आणि पवित्र आहे. मी मंजिरीवर प्रेम केलं होतं, पण सत्यजित मुधोळकर सोडून तिने कुणावरही प्रेम केलं नाही हे मी सत्यजितला सांगणार. फोन पण उचलत नाहीये मुलगा. आशिष, काय बोलतोयस तू? शुद्धीत आहेस ना? का सकाळी सकाळी दारू ढोसलीस? दारू दारू तर केव्हाच सोडली मी. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की अधिक जगायचं असेल ना तर चांगलं खा, पौष्टिक खा. म्हणूनच तर हे दूध पीत होतो. आणि कसं असतं ना प्रिया, की चांगलं खाल्लं प्यायलं तर विचार सुद्धा शुद्ध होतात. तुला हवंय दूध? हवं तर तू पिऊ शकतेस. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. सत्यजितला काय सांगणार आहेस? मंजिरी निर्दोष आहे म्हणून? हो, मंजिरी पूर्णपणे निर्दोष. पूर्णपणे वेड लागलाय तुला. वेड लागलं नाही, लागलं होतं. आणि आता त्या वेडातून मी हळूहळू बाहेर पडतो. या वेडानीच माझं अख्खं आयुष्य बर्बाद करून टाकले. प्रिया, तूच सांग ना, मी आजपासून वर्षभरापूर्वी कोण होतो, काय होतो, कुठे होतो? एक नुकताच कॉलेज पास आउट झालेला एक तरुण, एक मुलगा, सुशिक्षित, ज्यांनी ठरवलं असतं तर शिकून पुढे नोकरी धंदा करून सेटल झाला असता, संसार सुरू झाला असता. माणूस नॉर्मली एक सर्वसाधारण माणूस, एक सर्वसाधारण मुलगा आयुष्यात जे काही करू शकला असता ते सगळं काही मीही करू शकलो असतो. पण आता हातात काय आहे? शून्य. आणि हे सगळं कशामुळे? तर एका वेडा पाहिजे, माझ्या हट्टा पाहिजे. आता माझा मलाच प्रश्न पडलाय की माझं खरंच मंजिरीवर प्रेम होतं की तो माझा एक हट्ट होता? का आयुष्यात एका मुलीकडून मिळालेल्या नकारामुळे दुखावलेला इगो? पण मी किती कर्मदरिद्री आहे बघ. ही सगळी उपरती मला जेव्हा माझा एक पाय मोडला होता तेव्हा नाही झाली. जेव्हा माझे दोन्ही पाय मोडले तेव्हा झाली. कशामुळे? माझ्या
सारख्या वेडापायी माझ्या हट्टामुळे ती आयुष्यात काय नाही केलं. मी माझ्या सगळ्यात जवळच्या माझ्या जिवलग मित्राचा खून केला. मंजिरी माझी कॉलेजची मैत्रीण, माझ्या खिशात एक दमडी नसायची पण तिला काही फरक पडायचा नाही. तिने कायम शुद्ध मैत्रीचा हात पुढे केला होता. मी तिच्या संसारात विष घालवलं आणि तेही कुठल्या थराला जाईपर्यंत. माझी मला चीड येते. आणि हे सगळं कशामुळे? माझ्या वेडामुळे, माझ्या हट्टामुळे. आणि हे सगळं ओझं मी आता नाही वाहू शकत आहे. मी खरंच नाही वाहू शकत. मी तुझ्यासारख्या आणि त्या हरामखोर दादासारख्या माणसांच्या नादी लागून आयुष्यात खूप पापाचा धनी बनलोय. पण आता मला नाही पापाचा धनी व्हायचं. आई काय झालं? अजून नाही लागत आहे का फोन? अगं फोन लागतोय ग, पण हा मुलगा उचलत नाहीये फोन. तुम्ही सतत करत राहा ना फोन त्यांना. हेच करते ना मंजिरी मी. मला खूप भीती वाटते आई. पिस्तूल सुद्धा सोबत घेऊन गेले तो ते. हे बघ बाई, तू मला उगीच टेन्शन देऊ नको. तर मला आधीच सुचत नाहीये. काय करायचं आता? आशिष, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. ऐकून घे. तुला ऐकून घ्यावंच लागेल, कळलं? लोकांना देवाच्या भीतीपोटी उपरती होते. मला दादा होळकर सारख्या सैतानामुळे उपरती झाली. बाकी काही नाही. पण मंजिरीचं आयुष्य पुन्हा रुळावर यावं, तिचा संसार पुन्हा सुरळीत चालावा, एवढीच एक इच्छा आहे. आता मी केलेल्या पापांची परतफेड नाही करू शकणार मी. पण मंजिरीचं आयुष्य मी पुन्हा बर्बाद नाही होते. ना माझ्यामुळे ना तुझ्यामुळे. गप्प बस आशिष. स्वतःच्या कर्मानी माती खाऊ नकोस, मूर्खपणा करू नकोस. मी सांगते ते कर, नाहीतर काय मारशील? मला मारशील? कसं आहे ना प्रिया, या सगळ्या प्रकारात मी दोषी आहेच आहे. मी मान्य करतो, मी नाकारत नाहीच आहे. पण माझ्याही पेक्षा पापी तू आहेस. आणि ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे प्रिया, की जोपर्यंत तू त्यांच्या आयुष्यात आहेस ना, तोपर्यंत त्यांचा संसार कधीच सुखी होणार नाही. त्यामुळे मी आज सत्यजितला हे सांगणारच आहे की त्याने कुठल्या नागिणीला घरात थारा दिला होता. आशिष, आवाज चढवायचा नाही. आवाज मीही चढू शकतो आणि तुझ्यापेक्षा जास्त. प्रिया, माझे पाय निकमी झालेत, माझे हात नाही. मी ठरवलं ना तर आत्ता इथे तुझा गळा दाबून तुला ठार करेन आणि तुला कळणार देखील नाही. आणि तुझ्यासारख्या बाईला मारल्यानंतर मला पाप नाही तर पुण्यच मिळेल, कळलं?
हॅलो हा बोला सनी साहेब. भाड्याचं ना? हो ठीक आहे चालेल. हो 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 थँक्यू थँक्यू. तू अजून इथेच आहेस? मला वाटलं एव्हाना गेली पण असशील तू. मी या तुला कमालीची झीट आणि निर्लज्ज बाई असं. तोंड सांभाळून बोल. जातेच आहे, पण तू केलेल्या चुकीची केवढी मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे ना तुला, ते लक्षात ठेव. क्षणोक्षणी चुकवत आलोच आहे मी. ठीक आहे, पण हे मला तू नव्याने सांगू नकोस. हं? नवीन आहे आणि काय नवीन आहे हे तुला लवकरच कळेल, पण ते कळल्याचा उपयोग मात्र होणार नाही. दरवाजा तिकडे आहे.